माझ्या मित्रांना घेऊन मी चालू लागलो. रात्रीचे रातकिड्यांचा आवाज येतो. हळूहळू तो यायचा बंद झाला. आम्हाला जाणवतंय की आम्ही भरपूर वेळ चालतोय, पण जेव्हा घड्याळात बघतो आम्ही लोक, तेव्हा आमचा वेळच जात नाहीये की भाई जस्ट फक्त 15 मिनिटच झाली आहेत. हाच असतो चकवा. थोडं पुढे चालत असताना मला तिथे माझाच पुढे माणूस चालताना दिसला. सुनसान वाटेवरती आम्ही मागे 5 जण आहोत आणि तो माणूस एकटा पुढे चाललाय. रोहन गेला त्याच्याकडे. रोहन आणि तशा गप्पा चालू झाल्या. रस्ता विचारायला जास्त वेळ लागत नाही. 15 मिनिटं झाली गप्पा मारतायत. काहीच बघायला आमच्याकडे तयार नाही. ते दोघं पण फिरले आणि चालायला त्यांनी चालू केलं. अच्छा, बोला आता ह्यांना फॉलो करायचं आपल्याला. चालतो आणि एका पॉईंटला आम्हाला ते दोघं जण दिसायचे बंद झाले, गायब झाले. तर आज जोगेश्वरीहून आपल्यासोबत आलेला आहे ललित. हॅलो. ललित माझा खूप चांगला मित्र आहे. सो ललित, चालू करूया आजच्या पॉडकास्टला. येस. तुझी फर्स्ट स्टोरी. सो माझी फर्स्ट स्टोरी आहे एका गडावरची, एका किल्ल्यावरची. अच्छा. असं म्हणतात की कोणत्याही डोंगरावरती गेल्याच्या नंतर आपली वाट सोडायची नसते. कधीही जा, पण आपली वाट सोडायची नसते. आपण ज्या वाटेवर चालतोय तीच वाट कंटिन्यू करायची जिथपर्यंत आपल्याला माहित आहे ती वाट, की हा बाबा मी या वाटेवर पहिल्यांदा आलोय, इथूनच चाललं पाहिजे. आपण चेंज नाही करायची वाट. सो असाच एक ट्रेक आहे, आम्ही 5 मित्रांनी केलेला. मला ट्रेकिंगची आवड असल्यामुळे त्या डोंगरावरती मी 5 वेळा गेलो, पण हा माझा सेकंड टाइम आहे त्यातला. त्यामुळे पहिल्यांदा गेलो, मला माहित आहे की कसं जायचंय तिथे. पण ती वेळ होती सकाळी 3ची जेव्हा पहिल्यांदा मी गेलेलो. कारण का तो 3 तासाचा ट्रेक आहे. 3 तासाचा ट्रेक केल्यानंतर आम्हाला वरती जाऊन सनराईज पाहायचं, असं बेसिकली त्या ट्रेकचा शेड्यूल आहे. तर मग ह्यावेळी आम्ही 5 मित्रांनी ठरवलं की आपण रात्रीच जाऊया, थोडंसं कॅम्पिंग वगैरे टाईप बॉन फायर वगैरे वरती करूया आणि सकाळी सनराईज बघून खाली येऊया. बेसिकली आपला शेड्यूल असेल. पण रात्री जायचं नसतं त्या जंगलामध्ये. पौर्णिमेची रात्र होती. आम्हाला माहित नव्हतं, नंतर रिअलाइज झालं की पौर्णिमेची रात्र आहे. आम्ही हळूहळू जसं चालायला चालू केलं, वरती चंद्र पूर्ण गोल दिसतोय, म्हणजे पौर्णिमा असेल असं धरून आम्ही चाललेलो. तर आम्ही त्या बेस्ट विलेजला पोहोचलो. नक्की कुठे गेलेलास तू? त्या जागेचं नाव मी डिस्क्लोज नाही करणार, बिकॉज थोडी पॉप्युलर जागा आहे ती. त्याच्यामुळे आपण ते थोडंसं गुपितच ठेवूया. आपण किस्साकडे जाऊया, का किस्सा जास्त हॉरिफाईंग आहे, जो आमच्यासोबत घडलाय. कारण आम्हाला स्वतःला त्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं खूप जास्त कठीण आहे. इव्हन ज्या व्यक्तीसोबत हे झालंय त्या व्यक्तीला सुद्धा आम्ही थोडंफार घाबरूनच असतो, इतका त्याचा इम्पॅक्ट आहे आमच्यावरती. सो आम्ही सुरू केला. बेस्ट विलेजला आम्ही पोहोचलो. रात्री 11 वाजता आम्ही त्या बेस्ट विलेजला पोहोचलो. थोडंफार खाल्लं आणि आम्ही त्या ट्रेकिंगच्या दिशेने चालायला सुरुवात केली. आणि वाटेत आम्हाला चालतोय, गप्पा मारतोय, सगळं व्यवस्थित चालू होतं. मजाक मस्ती चालू होती. एकमेकांसोबत आम्ही चेष्टा काढतोय, एकमेकांना शिवाय देतोय. खूप मस्त चालू होतं. तुझ्याच एजचे होते? माझ्याच एजचे होते. एक दोघं तिघं होते, ते माझ्यापेक्षा मोठे होते. रोहन होता, एक ऋषिकेश होता. सो अशा माझे 5 मित्र होते माझ्यासोबत, मी इंक्लुडिंग मी 6वा. ठीक आहे. सो मी तेव्हा ट्रेक लिडर होतो. कारण का मी तिथे पहिल्यांदा गेलोय, तर मी लीड करतोय पूर्ण ट्रेक तो. मला सगळं माहिती आहे, सगळ्यातलं सगळं माहिती आहे. ह्या कॉन्फिडन्सने मी तिथे गेलेलो. सो चालू केला आमचा ट्रेक आणि पुढे गेल्याच्यानंतर कधी भेटत नाही. रात्री गावच्या साईडला कसं असतं की 9च्या नंतर रात्र चालू होते गावच्या साईडला. 9 वाजता सगळ्यांची घरं वगैरे जे काय असेल ते बंद होतात. सगळे जेवण वगैरे झोपून जातात. गावच्या साईडला स्ट्रीट लाईट पण नसतात. ठीक आहे. जास्त गावाच्या आतमध्ये गेला असतं तुला कळेल. त्यामुळे पूर्ण गाव शांत असतं, निश्चित पडलं असं, कुठेतरी एक कुत्रा भुंकत असेल किंवा काही असं चालू असतं. आणि आम्ही त्याच्यातूनच चालतोय. आणि नेगेटिव्ह पॉईंट असा झाला ना की आम्ही वीकडेजला गेलेलो. वीकेंडला गेलं तर मोस्टली त्या गडावरती आपल्याला गर्दी मिळेल, वाटेत कोणतरी चालताना भेटेल, पण दुकानदार असतील किंवा काहीतरी स्टॉल्स वगैरे दिसतात. पण आम्ही गेलो वीकडेजलाच. आम्हाला थोडंसं वाटलेलं की वीकडेजला गेलो तर आपल्याला गर्दी कमी मिळेल, आपण सनराईज वगैरे खूप चांगला कॅप्चर करू. त्यामुळे पूर्ण गाव निश्चित पडून होतं. आमच्या पुढे कोणी चालत नाही, आमच्या मागे कोणी चालत नाही. फक्त 5 जण चालत, आवाज करत मोठमोठ्याने. थोडं पुढे गेलो, आम्हाला एक काका भेटले. किती जण आहात आम्हाला त्यांनी विचारलं. आम्ही आहोत 6 जण आहोत. तर ते म्हणाले की रस्ता माहिती आहे का वरती जायचा? बोलो हो, मी आलोय पहिल्यांदा. बोललो माझं फर्स्ट टाइम नाही आहे, मी दुसऱ्यांदा चाललोय गडावरती, मला पूर्ण रस्ता माहिती आहे, वरपर्यंत जाऊ शकतो मी. तुम्हाला कोणी माणूस लागेल का सोबत? त्यामुळे नाही लागणार आम्हाला कोणी, आम्ही जाऊ शकतो. लागेल, जास्त पैसे नाही घेणार तुमच्याकडून मी. बोला नको आम्हाला, नाही पाहिजेत पैसे, आम्ही जाऊ शकतो. पुश करतायत. आम्हाला वाटलं की पैसे काढायचा प्रयत्न करतात आमच्याकडून, पण आम्ही बोललो की नाही, आम्ही जाऊ शकतो. कारण माझा तो कॉन्फिडन्स होताच सुरुवातीपासून. माझ्या मित्रांना घेऊन मी चालू लागलो. थोडं फार चालू चालतोय. थोडं गारवा वाढला, थंडीचे दिवस होते ऑफकोर्स. कधी गेलेला तू साधारण? हे साधारण आपलं डिसेंबर वगैरेच मंथ. आणि इयर? गेल्या वर्षीचाच आहे. अच्छा. गेल्या वर्षीचाच किस्सा. त्याच्यामुळे जास्त असं एका वर्षात मी हा ट्रेक बराच वेळा केला, त्यामुळे तो सेकंड टाइम होता माझा. आणि सुरू झाला किस्सा. आमच्या गप्पा चालल्यात.
एका पॉईंटला येऊन 2 वाट दिसल्या आम्हाला, एक डावी वाट एक उजवी वाट असं झालं. ठीक आहे. तर मग मला माहिती आहे की उजव्या बाजूला जायचं आपल्याला. उजव्या बाजूनेच जातात त्या डोंगराला. तो डोंगर वळसा घालून जाणारा डोंगर आहे, फिरून फिरून जातोय वरती. ठीक आहे. पण जी डावी बाजू होती, डावी वाट होती, ती चंद्राच्या प्रकाशाने थोडी जास्त चमकत होती आणि आम्हाला स्ट्रेट वरती जाताना दिसते ती वाट. ठीक आहे. मग आता माझ्यासोबतचे माझे मित्र म्हणाले की आपण एवढं फिरत जाण्यापेक्षा किंवा का आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण त्या छोट्या वाटेने जाऊया, जे आपल्याला दिसते की सरळ सरळ वरती चाललीये, डोंगराकडे चाललीये. तर म्हणालो की नको असं करायला. हे मध्ये येणारे ऑब्स्टॅकल्स आहेत डोंगर चढताना, असं काही बघून आपण कुठेही जायचं नाही. तर ते नाही म्हणाले की आपल्या हातात टॉर्चेस वगैरे आहेत, आपण जाऊ शकतो. इव्हन एवढा चांगला चांदणं पडलं आहे, चांदणं पडलं की छान वाटतं, वाटा दिसतात रात्रीचा. सो आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवलं की बोलू की हां इथून जाऊन बघूया, काहीतरी नवीन ॲडव्हेंचर होईल, काहीतरी नवीन थ्रिल होईल. सो हाच असतो चकवा, जो काहीतरी खुणवतो आणि आपल्याला तिथून लागतो. बरोबर. तर म्हणलं सगळ्या मित्रांनी ठरवलं की जायचं आहे. आम्ही 5 माझ्यासोबतचे माझे जे 5 मित्र आहेत, माझ्यासोबत चालतात, माझ्या मागे चालतायत, थोडे अजून लांब चालतायत, एकमेकांपासून थोडंसं दूर चालतायत. ठीक आहे. चालू आहे, टिंगल-टवाळ्या चालू आहेत, एकमेकांना सतवणं चालू आहे. आम्ही त्या नवीन वाटेवरती चालायला चालू केलं आहे. प्रॉब्लेम असा आहे ना, रात्रीचा रातकिड्यांचा आवाज येतो. हळूहळू तो यायचा बंद झाला. पूर्ण शांतता व्हायला लागली. फक्त हवेचा आवाज चालू होता. कानाला आपल्याला जाणवतो हवेचा आवाज. तो हवेचा आवाज चालू आहे. रातकिड्यांचा आवाज बंद झाला किंवा मग फक्त आमचे पाय वाजतायत. कारण का थंडीच्या दिवसात जे दव पडतं, त्या दवामुळे आपल्या चपलांचा आवाज खूप जास्त कर्कश येतो जंगलात चालताना. तर त्याचाच फक्त आवाज चालू आहे. थोडंफार हॉरिफाईंग ते वातावरण बनायला चालू झालं. आणि जसं पुढे जाईल ना तसं त्या चंद्रसुद्धा त्या डोंगराच्या मागे लपला आणि ती डोंगराची पूर्ण सावली त्या रस्त्यावरती आली आणि मग तो रस्ता पूर्ण अंधारलेला झाला. आता फक्त आमच्या हातात होत्या टॉर्चेस. बरोबर. आणि टॉर्चेस पण अशा नव्हत्या की त्या 20-20 वाल्या टॉर्चेस असतात आपल्याकडे लहान मुलांच्या. आम्ही मित्र आहे त्यामुळे आम्हाला माहित नाही कसं काय जायचं. अच्छा. तर त्या 20-20 वाल्या टॉर्चेसचा प्रकाश जास्त लांब जात नाही. तर चालतोय. किती वाजले असतील तेव्हा? साधारण हा वेळ होता 1चा. ओके. आम्ही चालायला चालू केलेलं असं 11:30च्या दरम्यान आणि आता 1 वाजलेले प्रॉपर, म्हणजे ऑलमोस्ट आमचे 1.5 तास तर निघून गेला. आम्ही चालतोय. पण इथे एक छोटासा किस्सा असा घडला ना की आम्ही ज्या वाटेवर चालत होतो ना तिथे आमचा वेळच जात नव्हता. म्हणजे मोस्टली असं होतं की खूप वेळ गेलाय. आम्हाला जाणवतंय की आम्ही भरपूर वेळ चालतोय, पण जेव्हा घड्याळात बघतो आम्ही लोक तेव्हा आमचा वेळच जात नाहीये. की भाई जस्ट फक्त 15 मिनिटच झाली आहेत की 20 मिनिटच झाली आहेत. आम्हाला जाणवतंय आम्ही खूप थकलोय, बाबा आम्ही तासभर झालं चालतोय, पण नाही जात आहे वेळ पुढे. खूप जास्त स्लो खूप जास्त हळूहळू चाललंय. मग बोललो एका ठिकाणी थांबूया, आपण विश्रांती घेऊया. तिकडेच आम्ही छोटंसं बॉनफायर केलं, थांबलो. आम्हाला झाडांचा आवाज येतात सळसळणारे किंवा काय. मग आमच्या भूताच्या गप्पा चालू झाल्या की ह्याच्या आयुष्यात हे चाललंय, इथे हे भूत बघितलं, ते भूत बघितलं. सो बेसिकली आमच्या डोक्यांमध्ये भूत हीच कॉन्सेप्ट फिरते. आणि आता बोललो की इथून पुढे आम्हाला दिसतोय रस्ता, आम्हाला बऱ्यापैकी जाणवतोय की हा बाबा वरतीच जाणार आहे, आपल्याला इथूनच जायचं आहे. मग आम्ही ती जंगलातली आग विझवली, पुन्हा अंधार झाला, परत चालायला चालू केलं आणि बोललो की काहीतरी प्रॉब्लेम आहे रस्त्यामध्ये. माझ्या डोक्यात थोडंफार आलं की आपण कुठेतरी चुकतोय, आपल्याला परत मागे गेलं पाहिजे. आणि असं म्हणतात की एकदा जंगलात चालायला चालू केलं की आपण परत मागे फिरून बघायचं नसतं. हा जंगलाचा रूल आहे. कितपत खरा आहे कितपत खोटा आहे मला माहीत नाही. ॲज अ ट्रेक लीडर मी चालतो, रस्ता चुकला तर मागे सुद्धा फिरतो. पण एवढ्या रात्री त्या ट्रेकला मी पहिल्यांदाच गेलेलो. ठीक आहे. सहसा कोणी जात नाही. तर थोडं पुढे चालत असताना मला तिथे एक माझ्याच पुढे साधारण किती बोलू शकतो आपण 400 मीटरच्या अंतरावरती एक माणूस चालताना दिसला. डोक्याला फेटा बांधला येलो कलरचा, कुर्ती घातली आणि खाली धोतर आहे, चपल्याचा आवाज येतो त्याचा, मस्त चालतोय आरामात. तर त्या वाटेवर, सुनसान वाटेवरती आम्ही मागे 5 जण आहोत, 6 जण आहोत आणि तो माणूस एकटा पुढे चाललाय. आम्ही टॉर्च मारायचा प्रयत्न करतो त्याच्यावरती, हाका मारला, काका वगैरे हाका मारला, त्याला काय ऐकायला येत नाहीये. आम्ही पटापट जेवढं चालण्याचा प्रयत्न करतो तो तेवढाच आमच्यापासून लांब चालतो. अच्छा. फॉलो करतोय. आय थॉट की हां त्या माणसाला बघून तरी आपण मे बी वरती जाऊ शकतो. तर वॉज लाईक की तो माणूस चालतोय, त्याचं लक्ष नाही आपल्याकडे, आपण कोणीतरी त्याच्याजवळ गेलं पाहिजे. जसं स्टार्टिंगला मी म्हणालो की रोहन माझा जो मित्र आहे माझ्यासोबत सांगणारा, तो बोला की चालेल मी जाऊन बघतो, काहीतरी विचारतो त्याला कसं जायचं, तो आपल्याला मे बी घेऊन जाऊ शकतो. कारण आम्हाला स्टार्टिंगला सुद्धा एक तसा माणूस भेटलेला जो आम्हाला बोलला की तुम्हाला आम्ही घेऊन जातो वरती.
आम्ही बोललो की चला वाट चुकण्यापेक्षा त्याला पैसे दिलेले बरे ना. तर रोहन गेला त्याच्याकडे. आम्ही खूप लांब उभे आहे त्याच्यापासून. आम्हाला दिसतं आम्ही टॉर्चेस चालू ठेवल्या. रोहन त्या माणसाकडे जाऊन टॅप केलं. तो माणूस थांबला. रोहन आणि त्याच्या गप्पा चालू झाल्यात. रस्ता विचारायला जास्त वेळ लागत नाही. 15 मिनिटं झाली गप्पा मारतायत ते दोघं जण. आम्ही लांबून फक्त बघतो त्यांच्याकडे. तुम्ही तोवर तिथे गेला नाही? आम्ही तिथे गेलो नाही. त्या दोघांचंच कन्व्हर्सेशन चालू आहे. ते दोघंच एकमेकांशी बोलतायत. एकमेकांशीच चालू आहे त्यांचं बोलणं. आणि आम्हाला दिसतंय की लिटरली बोलतायत एकमेकांशी. खूप डीप कन्व्हर्सेशन चालू आहे. आम्ही रोहनला हाक मारली. खूप जोरात हाक मारायला चालू केलं. रोहनचं आमच्याकडे लक्ष नाही. रोहन काहीच बघायला आमच्याकडे तयार नाही किंवा तो माणूस सुद्धा बघायला तयार नाही. आणि इतकंसं डिस्टन्स नव्हतं की बाबा हा मी हाक मारेन तुला ऐकायला जाणार नाही. तेवढं कमीच डिस्टन्स होतं ते. पण आमचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हता किंवा ते जे काय बोलतात ऑफकोर्स आम्हाला ऐकायला येत नव्हतं. गप्पा चालल्यात. 20 मिनिटं झाली बोलतात. आता येतील हे दोघं, नंतर येतील. काहीच नाही. एका पॉईंटला असं झालं ना की ते दोघं पण फिरले आणि चालायला त्यांनी चालू केलं. अच्छा. चालू केलं. बोलो समोरच्याच दिशेने? हा समोरच्या दिशेने. तर दोघांनीही चालायला चालू केलं. वी वॉज लाईक की ओके यांचं डिस्कशन झालं असेल, ना रस्ता कळला असेल, चालतायत ते. मे बी काहीतरी त्यांचं पैशांचं झालं असेल डिस्कशन. बोला आता ह्यांना फॉलो करायचं आपल्याला. चालतोय आम्ही त्याच्या मागे तेवढं डिस्टन्स फॉलो करून चालतोय. आमच्या हातात टॉर्च आहे. चालतोय. एका पॉईंटला नंतर थोडंसं ते धुरकट दिसायला चालू आहे. धुकं आलं त्या डोंगरावरती आणि थोडंसं अंधुक दिसायला चालू झालं. तरी आम्हाला थोडेफार दिसत आहेत ते चालतायत. त्यांच्या मागे चालतोय आणि एका पॉईंटला आम्हाला ते दोघं जण दिसायचे बंद झाले. लिटरली गायब झाले. आता काय करायचं? कारण का आमच्यातला एक माणूस गायब आहे. बरोबर. तो पुढे गेला आहे, त्याला रस्ता सापडला माहित नाही, तो बघायला आम्हाला मागे पण येत नाहीये. तर आता पुढे काय करायचं? तर थांबलो बोल. आता त्याची वाट बघत थांबायला पाहिजे. केव्हा त्याला रिअलाइज होईल त्याचे मित्र मागे राहिलेत तर तो पुन्हा मागे येईल. आम्ही बोललो थोडं थांबूया. थोडी फाटायला चालू झाली. थोडं घाबरायला चालू झालं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. असं कोणाच्याही मागे चालायचं नसतं. अनोळखी माणसाचं तर नाहीच. मग ठरवलं की आपण पुन्हा जाऊया जिथून चालू केलं तिथे चौघं जण. मग परत डिस्कशन झालं की त्याला टाकून कसं जायचं. तो पुढे गेलाय ना निघून. तर आम्ही थोडा वेळ अजून वाट बघितली. अर्धा तास गेला तिथे, पाऊण तास गेला. तो काय आला नाही. खूप जास्त घाबरलेलो आम्ही त्या सिच्युएशनला. कारण का आमच्यातला एक मित्र नाही आणि तो आमच्या ग्रुपमधला सगळ्यात लहान होता. माझं वय आता तेव्हा 22 होतं. तो माझ्या ग्रुपमधला आय थिंक 18 वर्षाचा पोरगा होता आणि तो त्याच्यासोबत गेलाय तिथे. सिच्युएशन थोडीशी अशी भीतीदायक झालेली. बोललो की चला आपण काम करूया, आपण रिटर्न जाऊया. आपल्याला 2 रस्ते माहिती आहेत. मला जो माहिती आहे तो रस्ता मला माहिती आहे. आपण तिथेच चालूया. उगाच ह्या रस्त्यावरती यायला नको. आमचं डिस्कशन झालं की आपण खूप जास्त पुढे आलो ललित. काय करायचं? कुठेतरी गेलं परत एवढं मागे आपण तासभर चालणार, त्याच्यापेक्षा आपण पुढे जाऊया का? तर खूप असं केवस झाला तिथे. आमचं भांडणं एकमेकांची झाली. अच्छा. त्याच्यासाठी थांबायचं की नाही ह्याच्यावरती भांडणं झाली. त्या भर रात्रीमध्ये टॉर्चेसच्या प्रकाशात. मग फायनली असं डिसिजन झाला की आपण रिटर्न जाऊया. रस्ता तर सिंगल एकच वाट आहे. तर त्याला आठवलं तर तो येईल चालत. आम्ही चालायला चालू केलं परत रिटर्न. सेम सिच्युएशन. तुम्ही मागे फिरलात? आम्ही मागे फिरलो. पुन्हा मागे फिरलो. बोललो की थोडं काहीतरी गफलत झाली आपली, तर मागे फिरूया. चालतोय. पुन्हा तोच प्रॉब्लेम की आम्ही जेव्हा चालायला चालू करतो आमचा वेळ जात नाहीये. कंटिन्युअस चालतोय. तासभर झाला असं आम्हाला वाटलं, पण 15-20 मिनिटं झालेली. चालतोय आणि परत आम्हाला समोरून एक माणूस दिसला. ठीक आहे. आणि आधी ह्यावेळी तो माणूस असा नव्हता की गावाच्या वेशात वगैरे. आम्हाला दिसतच नव्हता. मुळात एक जस्ट आकृती होती जी चालत येत होती समोरून आमचं. टॉर्चचा प्रकाश कोण आहे वगैरे आम्ही हाका मारायला चालू केला आणि समोर रोहन होता. मी फाटली आमची लिटरली. कारण का रोहनला आम्ही मागे सोडून आलोय त्या माणसासोबत. बरोबर. ठीक आहे. आणि समोरून रोहन चालत येतोय. आता आम्ही भूत कोणाला मानायचं? समोरून रोहनला मानायचं भूत येतोय तो, आणि जो मागे आम्ही त्याला सोडला तो चालत येतोय आणि भावात असं तो खूप जास्त पॅनिकमध्ये आहे की तुम्हाला मी किती शोधतोय, कुठे होतात तुम्ही? बोलो तू आत्ता त्या माणसासोबत गेला. कुठला माणूस? अच्छा. पॅनिक सिच्युएशन हीच होती की कुठला माणूस त्याने विचारलं. अरे तू त्या माणसासोबत डिस्कशन करायला गेलास, आम्ही तुला पाठवलं, तू तिथे डिस्कशन करायला गेलायस. तुझा भावा माझी लेस तुटलेली, मी मागेच थांबलोय.
काय बोलतो? हा, मी मागेच थांबलोय. मी तिथे तुमची आय वॉज लाईक की तुम्ही पुढे गेलाय, तुम्ही वाट वगैरे शोधाल आणि तुम्हाला आठवेल तेव्हा तुम्ही मागे आल. हा. आणि फोन वगैरे तर करू शकत नाही कारण त्या भागात रेंजच नाहीये. हम्म. मग आमचं डोकं थोडं फिरलं तिथे की लाईक काहीतरी चुकतंय, काहीतरी भयंकर झालंय. आपल्याला चकवा लागलाय आणि खूप घाणेरड्या प्रकारचं लागलाय. इथे नाही यायला पाहिजे होतं. त्या रोहनवरती विश्वास ठेवायला आम्ही तयार नाहीये. ठीक आहे, तू नक्की तोच आहेस का किंवा काय? तो बरोबर. बोलतो, भावानं मी तोच आहे. तर ह्यावेळी तो पुढे चालत होता आणि आम्ही सगळे त्याच्या मागे चालत होतो. डिस्कशन चालू आहे की हा कसं कसं होईल किंवा काय, किंवा आम्हा सगळीच त्या क्वेश्चन मार्कमध्येच होतो की काहीतरी झालं. आपल्यासोबत कोणतरी भलता माणूस चालत होता, ज्याला आपण तिथे पुढे पाठवलं, तो सुद्धा चालत गेला आणि हाच आपला मित्र आलाय. आम्ही कन्फर्मेशन करायला जातोय की हा तू सारखा सारखा तोच आहेस का, तुला हे माहिती आहे का, तुला ते माहित आहे का. तो सगळ्याची उत्तरं सुद्धा देतोय. अच्छा. एका पॉईंट नंतर असं झालं की आपण काहीतरी चुकलंय, आपण कुठल्या तरी धुंदीत चालतोय तसंच. आणि मग आपण फायनल त्या वाटेवरती पोहोचलोय जिथून त्या 2 वाटा आहेत. डावीकडे जाणारी वाट, एक उजवीकडे जाणारी वाट. मग ठरलं की आता काय करायचं. रोहनला काहीच माहित नाही की काय झालं आमच्यासोबत, आणि आम्ही जर त्याला सांगितलं त्याला विश्वास बरोबर. बसणार नाही. घाबरेल पण. नाही, घाबरायचा प्रश्न नाही, त्याला विश्वासच बसणार नाही. बिकॉज आमचाच बसत नव्हता की काहीतरी झालंय विचित्र. तर मग पूर्ण करायचा का ट्रेक, तर आमचं ठरलं की हो करूया. आता जर आपल्याला बरोबरची वाट माहिती आहे तर करूया. तर मग चालू केला आम्ही ट्रेक तो. आणि कसं बसं त्या पूर्ण डोंगरावरती आम्ही घाबरत तो ट्रेक पूर्ण केलाय. आम्ही 5 जणांनी तरी घाबरतच पूर्ण केलं. रोहनचं माहिती नाही, कारण का त्याला काहीच माहिती नाही. त्याला मित्र भेटल्याचा आनंद होता, त्यामुळे तो पुढे चालत होता. तर तो जास्त थकलाच नव्हता. तो तिथे बसून आमची वाट बघत होता. तर असा तो किस्सा आहे. तो ट्रेक आम्ही पूर्ण केला, सनराईज वगैरे पाहिलं. पण ते एक डोक्यात राहिलेलं की जंगलात कधी जेव्हा आपण जातो तेव्हा ज्या गोष्टी आपल्याला खुणावतात ना, की बाबा हा इथे तू ये, आकर्षक वाटणाऱ्या गोष्टी तिकडे जायचंच नाही. की त्या खूप असं ते हरण सुवर्ण मृग असतं ना, त्या टाईप असतात त्या. रात्रीच्या वेळी तर नाहीच, की चकवा लागणं खूप वाईट असतं. लागला तर आपल्याला सोडवत नाही. तो डोंगर असा आहे ना सह्याद्रीतला, की तिथे माणूस हरवतोच. जर वाट चुकली तर माणूस हरवतोच. पण जर हरवला तरी असं काहीतरी घडणं हे खूप वाईट आहे डोंगरावरती. त्यामुळे हा खूप भयंकर प्रसंग आहे त्या रात्रीतला. त्याच्यानंतर सुद्धा मी त्या डोंगरावरती बराच वेळा गेलोय. ट्रेक बराच वेळा केला, 3दा केला आहे मी मे बी त्या पूर्ण वर्षामध्ये. पण कधीच रस्ता बदलला नाहीये. मला माहिती आहे जो रस्ता, त्याच रस्त्यावरती चाललोय. उगाच मित्रांचं ऐकून किंवा काय तर दुसऱ्या रस्त्यावरती नाही चाललोय. अजूनही आम्ही त्या रोहनला घाबरतो. आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही की तोच आहे त्याला का. सांगितलं आता काय झालं होतं? त्याला सांगितलं आम्ही आता, तर त्याचा विश्वास ऑफकोर्स बसत नाही गोष्टींवरती. तुम्ही असंच गेले असाल कुठेतरी, मला तर तेच वाटलेलं, बोलतो की तुम्ही वाट शोधत गेलात तिकडे. पण आहे असा किस्सा. मी भूतांवरती विश्वास ठेवत नाही, पण मला त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागतो, कारण का ती पाहिली आहे मी गोष्ट. आपण जेव्हा एखादी गोष्ट पाहतो ना, त्यावर विश्वास ठेवावा लागतो. त्यामुळे ती आहे. आमच्या 5 जणांची खूप एक वाईट मेमरी आहे. त्याच्यानंतर त्या चौघांनी सुद्धा माझ्यासोबत ट्रेक नाही केलाय. ठीक आहे. रोहन कधी कधी बोलत असतो चल ट्रेकला वगैरे जाऊ, पण नाही. तूच घेऊन नाही जात मी त्यांना नाही घेऊन जात. मी बाकीच्या माझ्या मित्रांना घेऊन जातो, पण त्यांना नाही घेऊन जात. सो असा किस्सा आहे. समजू शकतो मी किती घाबरला असाल तुम्ही हा, लोकं. त्यामुळे ती रात्र इतकी भीतीदायक आहे ना, पूर्ण अंधार आहे, डोंगराची सावली पडल्या रस्त्यावरती, आम्हाला काही दिसत नाही समोरचं. टॉर्चेस किती जाणार ना लांब लांब तुझ्या. खूप हॉरिफाइंग आहे. पुन्हा मग आता तू जाताना रात्रीच गेला आहेस किंवा तेव्हा दिवसा नाही, गेला? आता प्रॉपर आम्ही टाइम फॉलो करतो. जो सकाळचा 3चा टाइम आहे. अच्छा. 3 ते 6 पर्यंत ट्रेक करायचा, 6 वाजता सनराईज बघायचा आणि रिटर्न यायचा. हाच फॉलो करतो. नो कॅम्पिंग किंवा काही त्या डोंगरावरती काहीच नाही करायचं आपल्याला वेगळं. एक्सपेरिमेंट काहीच नाही करायचं बेसिकली. छान हॉरिफाईंग किस्सा होता तुझा. आणि तू एक जोगेश्वरीला जिथे तू राहत होतास तिथला मला एक किस्सा सांगितला होतास तू, की तिथे काहीतरी घडलं होतं. तर ते एकदम प्रॉपर असं सांगू शकशील का? जोगेश्वरीचा किस्सा आहे खरोखर प्रॉपर भीतीदायकच आहे तो. त्या गोष्टीवरती विश्वास कितपत ठेवायचा नाही ठेवायचा माहित नाही, कारण त्या सुद्धा गोष्टी डोळ्याच्या समोर झालेल्या आहेत. चाळीमध्ये राहायचो आम्ही, आणि चाळीमध्ये आमच्या एक होती विहीर. ठीक आहे. विहीर असं पाण्याची विहीर नाही किंवा जास्त पाणी भरलेली विहीर नाही, मुजवलेली विहीर आहे ती. अच्छा. थोडा इतिहास आहे त्या विहिरीला, की आधी जोगेश्वरी 90s मध्ये जोगेश्वरी अशी नव्हती जशी तुम्हाला आता दिसते. तेव्हा जोगेश्वरीत खूप मोठे मोठे डोंगर होते, झाडी होती, जंगल सारखं होतं. ठीक आहे, लिटरली. तेव्हा मुंबई एवढी डेव्हलप नव्हती, काहीच नव्हती. बँड्राच्या पुढे काहीच डेव्हलप नव्हती.
तर जोगेश्वरीमध्ये खूप मोठे डोंगर होते, जे आता तिथल्या ओबेरॉय किंवा काही अशा बिल्डर्सने विकत घेतल्यात आणि त्यांनी मोठ्या मोठ्या तिथे बिल्डिंग्स उभ्या केल्यात. पण आधी खूप मोठे मोठे डोंगर होते. तेव्हा तिथे चाळ होती आमची, पण कुडाची झाड कुडाच्या भिंती असतात ना मातीने लेपलेल्या, तशा भिंतींच्या चाळी होत्या. आणि त्या चाळीमध्ये असलेली ती विहीर म्हणजे बेसिकली गावातलीच विहीर होती ती. आणि गावातल्या विहिरींचे किस्से तुला माहितीच असतील की बाबा दिवसा खूप हॅपनिंग असतात त्या विहिरी. मुलं पोहायला जातात, बायका कपडे धुवायला जातात, किंवा झाड असतं बाजूला विहिरीचा, हॅपनिंग असतात. पण तीच बरोबर. विहीर रात्रीची खूप हॉरिफाईंग बनते. तर आता ती विहीर बुजवली आता चाळीमधली. आता आधी त्या विहिरीमध्ये पाणी भरलं जायचं किंवा कपडे धुतले जायचं किंवा असं सगळं त्या चाळीमध्ये चालू होतं. दोन बाजूला 2 चाळी, अराउंड 10 ते 12 घरं असतील चाळीमध्ये. त्याच्यानंतर आता घरं वाढलेली ती. कशी ती मधोमध होती का? हा, म्हणजे दोन्ही बाजूला 2 घरं असतील, ठीक आहे, समोरासमोर एकमेकांकडे असतात. आणि ते पुढे एक विहीर आहे, चाळीचीच विहीर आहे समज, ठीक आहे. ती तेव्हा त्या लोकांनी जास्त लांब लांब पाणी भरायला जाऊ नयेत म्हणून बेसिकली ती विहीर तिथे खोदलेली, आणि तशी विहीर कठडा वगैरे असलेली विहीर होती प्रॉपर. तर तेव्हाची, आता पण थोडंसं आताच ह्याच्यात ठेवूया, ठीक आहे. मी त्याचा पूर्ण हिस्ट्री सांगत नाही, पण आताच हे ठेवूया. तर झालं असतं ना, आता ती विहीर मुजवलेली, बिकॉज आता सगळ्यांची घरं प्रॉपर झाली, सिमेंट कॉन्क्रीटची, प्रत्येकाच्या घरात नळ आहेत किंवा काय, तर कोणाला त्या विहिरीची गरज नव्हती. इव्हन त्या विहिरीमध्ये कचरा वाढलेला, त्याच्यामुळे मग ती विहीर भर टाकून मुजवली. त्या विहिरीच्या वरती टाईल्स चांगला बसवला, ठीक आहे. विहिरीचा कठडा होता. आणि आम्ही लहान होतो तेव्हा, खूप आधीचा किस्सा, आताच नाही. अराउंड मी असेन काहीतरी 5वी 6वीत असेल, ठीक आहे. तर मग त्या विहिरीच्या आतमध्ये आम्ही खेळायचो, कारण टाईल्स बसवलेल्या विहिरीच्या आतमध्ये. तर आम्ही लहान लहानमुळे ते जाऊन आम्ही सापशिडी खेळायचो किंवा काही असे वेगळे खेळ असतील, मुलांचे खेळ असतील, कबड्डी वगैरे जे काय असतील, तर आम्ही सगळं खेळायचो त्या विहिरी. म्हणजे असं ती विहीर आहे, कट्टा आहे, आतमध्ये टाईल्स बसवले, आतमध्ये टाईल्स बसवले. म्हणजे ती एक जागा ती तशी आमची खेळण्याची जागा झाली ती, की बाबा हा विहीर असं नाहीच आहे, ते छोटंसं प्लेग्राऊंड बोलू शकतो आपल्या लहान मुलांचं. तर आम्ही त्या विहिरीमध्ये खेळायचो दिवसभर. आम्ही त्या विहिरीमध्ये शाळा सुटली आलं की त्या विहिरीमध्ये खेळायला जायचं. तर आम्हाला बजावायचे की संध्याकाळ झाल्याच्या नंतर त्या विहिरीकडे जाऊ नका. अच्छा. किंवा ऍट द एंड ती विहीरच आहे, ठीक आहे. जरी ती मुजवली असेल किंवा काय, ती विहीरच आहे. गावच्या साईडला पण तेच सांगतात की रात्रीचं विहिरीकडे जाऊ नका, ठीक आहे, आडाकडे जाऊ नका, ठीक आहे. आड ओढून घेतं किंवा काय असं म्हणतात माहितीये तुम्हाला. तर मग त्या तिकडे जायचं आम्ही टाळायचो. आमच्या घरातून आम्हाला सोडायचंच नाही. जर जात असेल तर आम्हाला ओरडायचे की जाऊ नका. तुझ्या घरापासून किती लांब होती ती? माझ्या घराच्या समोर होती. अच्छा. त्यामुळे असं नाही की एक घर सोडून ती विहीर आहे. ओके. त्या विहिरीपासून माझं घर 2nd नंबरचं होतं. ओके. ठीक आहे. आणि अशी समोरासमोरची घर आहे. तर आम्ही सगळी मुलं खेळतोय त्या विहिरीमध्ये. एक असाच होता संडेचा दिवस. आम्ही खेळायला चालू केलंय त्या विहिरीमध्ये. छोटे छोटे आम्ही सगळे मुलं खेळलोय आणि थकलोय भरपूर. तर आम्ही असंच त्या विहिरीमध्ये, मुली पण होत्या माझ्यासोबत, ठीक आहे. तर त्यातली एक मुलगी होती श्रद्धा नावाची. तर ती त्या विहिरीमध्ये खेळता खेळता झोपली. संध्याकाळची 5ची वेळ होती ती काहीतरी अराउंड. तर आम्ही सगळे गेलोय घरी, बिकॉज आमच्या घरातून आम्हाला हाका मारल्या, आईने हाक मारली की प्रत्येकाच्या घरातून हाका यायचा की या चला घरी, झाला टाइम खेळायचा, किती वेळ बाहेर खेळाल. तर आम्ही त्या विहिरीतून बाहेर पडलो, पण ती राहिली त्या विहिरीमध्ये, झोपली. तुम्ही तिला सोडून? आम्ही तिला तिथे सोडून गेलो, का आमच्या डोक्यात नाहीच आहे ना ते की बाबा हा प्रत्येकाला घरी घेऊन जायचं, प्रत्येकाला सोबत घेऊन जायचं. चाळ आहे ना ती, प्रत्येक जण स्वतःच्या घरी जाऊ शकतो. तर आम्ही तिला तिथे सोडलं आणि ती तिथेच राहिली आणि ती झोपली तिथे. थोड्या वेळाच्या नंतर तिच्या आई बाबांनी तिला शोधायला चालू केलं की कुठे गेली. तर ऑफकोर्स पहिलं तर आम्ही त्या विहिरीच्या इथे जाऊ शोधायला तिला. तर आम्हाला तिथे सापडली ती की हा बाबा ती विहिरीमध्ये तिची झोप लागली, झोपूनच होती. तिला जाग आलीच नव्हती, गाढ झोपलेली त्या विहिरीमध्ये ती. तिला उठवलं, तिला जाग ना आली. तिला तसं तिच्या आई बाबांनी खांद्यावर घेतलं आणि तिला घरी घेऊन गेलं. दुसऱ्या दिवशी चित्र बदलायला सुरू झालं तिच्यासोबत. चित्र बदलायला सुरू झालं म्हणजे तिचा चेहऱ्याचं एक्सप्रेशन चेंज झाले, ठीक आहे. तिचं वय काय असेल? ती माझ्यापेक्षा लहान होती, अराउंड 4थीत असेल ती, ठीक आहे. मी 5वीत होतो, ती 4थीत, 1 वर्षाने लहान आहे माझ्यापेक्षा ती. सो घरी आली, त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवसापासून तिचं एक्सप्रेशन चेंज झाले. शाळेत विचित्र वागायला लागली ती, ठीक आहे. म्हणजे मुलांसोबत किंवा मुलींसोबत भांडणं करायची, मारायचं त्यांना. अच्छा. सगळ्या शांत होते माझ्या ग्रुपमधली मुलगी. तर हे सगळे उद्रेक तिचे व्हायला लागले तिथे. आणि घरी आल्याच्या नंतर घरातली भांडी फेकायची इकडे तिकडे, लावलेली भांडी असतात ती इकडे तिकडे फेकायची. स्वतःची खेळणी असतील ती दाताने चावायची, तोडायची. हे सगळं चालू झालं तिच्यासोबत. आय वॉज लाईक की तिला काहीतरी बरं नसेल, ताप आला असेल किंवा काहीतरी असेल ना,
त्याच्यामुळे असं होत असेल. आणि तिच्या घरचे थोडे शिकलेले होते, त्याच्यामुळे त्या लोकांनी फर्स्ट ऑप्शन काय असतो आपल्याकडे, डॉक्टर. डॉक्टर. आपण ते देवदेवासकडे जाणारच नाही जर शिकलेलं असेल तर. ते जास्त गेले डॉक्टरांकडे घेऊन, डॉक्टरांनी औषधं दिली. ऑफकोर्स ह्या थोडंसं स्टेबल नाही आहे ती किंवा काय, शाळेत काहीतरी झालं असेल तिच्यासोबत, त्याच्यामुळे तिला राग येत असेल. तिला औषधं दिली पण तिचं काहीच कंट्रोलमध्ये आलं तर नाही. तिने तेच कंटिन्युअस ठेवलं. रात्रीचा तिला ताप यायचा, भयंकर ताप यायचा, बेफान ताप यायचा. त्याच्यानंतर सकाळी तो ताप उतरायचा, त्याच्यानंतर सकाळी परत ते वातावरण तसंच, काही खायला बघायचं नाही. ठीक आहे, नॉनव्हेज खायचे फक्त, जस्ट तसंच, चिकन वगैरे तसंच. ती 4थीतली मुलगी फक्त तेवढंच खायची आणि तेवढंच लागायचं तिला. आणि हे कंटिन्युअस 15 दिवस चालू होतं. आणि तिचं ते वागणं बघून आम्ही कोणी जायचोच नाही विहिरीमध्ये. आणि ती अफवा पसरली की त्या विहिरीमध्ये ती झोपलेली, त्याच्यामुळे तिच्यासोबत काहीतरी झालंय. आई बाबा फक्त डॉक्टरचं करतायत, तरी ती बरी होत नाहीये. आणि मग एका पॉईंटला असं झालं की चाळीतलाच काकाने वगैरे किंवा आजी असतात आपल्या जुन्या, त्यांनी सांगितलं की काहीतरी भूतबाधा आहे, विहिरीवरचं तिच्या मानेवर बसलंय. ओके. विहिरीवरचं भूत तिच्या मानेवर बसलं, हीच आमच्या लहान पोरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे की हा बाबा विहिरीमध्ये भूत आहे, तर विहिरीमध्ये खेळा. आमचं प्लेग्राऊंड गेलं ते, ठीक आहे. आम्ही तिथे खेळायला जायचं बंद केलं. आम्ही फक्त स्वतःच्या घरात खेळायचं किंवा आमच्या दारात खेळायचो, एवढंच होतं, बघायचोच नाही. आणि संध्याकाळ झाली 5 वाजला की आम्ही सगळे आमच्या घरात यायचो. तर मग तिला नेलं पहिल्यांदा मंदिरांमध्ये नेलं, देवदेवस्की करतात त्यांच्याकडे नेलं, तिच्याकडून नारळ उचलून टाकले किंवा काय, नाही तयार होतं बरं व्हायला. ते खूप स्ट्रॉंग होतं जे काय होतं ते. अच्छा. त्याच्यानंतर मग ऑप्शन होता दर्गाचा, दर्ग्यावरती नेतात, ताईद वगैरे मानतात गळ्यामध्ये, ते सगळं त्याच्यावर उतरवलं किंवा काय. खूप जास्त तिकडे पण त्या लोकांनी सांगितलं खूप काहीतरी मोठं बसलं तिच्या डोक्यावरती. कारण का त्या लहान मुलीला भूत वगैरे तर माहीतच नव्हतं काय असतं कसं असतं. त्यामुळे तिच्यासोबत हे होणं, जर मोठं कोणतरी असेल तर आपण बोलू शकतो की हा माणूस ऍक्टिंग करतोय, ठीक आहे, त्याला काहीतरी हवं आहे तर त्याच्यामुळे तर करतोय. पण लहान मुलगी का करेल ना सगळं, तोडफोड का करेल. ती बोलते सगळ्यांशी व्यवस्थित, कन्व्हर्सेशन मस्त करते. अच्छा. पण तिचं वागणं बदललंय अचानक, सडनली तिचं पूर्ण वागणं बदललंय. अग्रेसिव्ह झाले, भयंकर अग्रेसिव्ह झाले. तिला जे पाहिजे ते मागते, की मला खायला हे हवंय ते हवंय सगळं मागते. अच्छा. नॉनव्हेज मध्ये काय हवंय ते सुद्धा सांगते, पण अग्रेसिव्ह झाले. भांडी फेकण्यापासून सगळं काही जरी तिच्या मनाविरुद्ध झालं की ते सगळं तोडायला मोडायला चालू करायची. लहान मुलगी, असं नाही की छोटी मोठी भांडी, मोठे मोठे टोप उचलून वगैरे फेकायची, चमचे वगैरे वाकडे करायची, इतकं चालू होतं तिचं. आणि मग ते ताईद वगैरे बांधून सुद्धा झालं नाही. मग आई बाबा टेन्शनमध्ये ऑफकोर्स आले की काहीतरी, मग मोठे मोठे हॉस्पिटल्स वगैरे त्या लोकांनी फेऱ्या मारायला चालू केला, तरी पण ते काय ऐकायला तयार नाही. नंतर एक आजी आहे चाळीतला, त्यांनी सांगितलं एक आहेत ऋषिकेश म्हणून आहेत काका, तर त्यांच्याकडे नेऊया आणि काहीतरी करूया आपण, काहीतरी होईल. तर त्यांनी काहीच नाही केलं, त्या काकांकडे नेलं आणि काकाने फक्त तिचा हात पकडला आणि फक्त शांत बसून झाले. आणि बस एवढंच केलं, काहीच नाही केलं. तिला काही खायला दिलं नाही किंवा काय, फक्त हात पकडला आणि ती मुलगी त्यानंतर बरी झाली. अच्छा. एवढंच होतं की ती बरी झाली, पूर्णपणे बरी झाली. आणि दुसऱ्या दिवशी त्या काकांना बेफान ताप भरला. मग ते त्या काकांना आम्ही भेटायला गेलो. काका म्हणाले की तिच्या डोक्यावरती एवढं जास्त स्ट्रॉंग होतं ना जे काय होतं, त्याचा इफेक्ट इंडिरेक्टली मला झाला. मी आतापर्यंत एवढ्या भूतबाधा किंवा त्या नेगेटिव्ह एनर्जीज असतात त्या घालवल्यात लोकांचा, पण हे पहिल्यांदा झालं माझ्यासोबत की मी त्या मुलीच्या डोक्यावरचं काहीतरी जे तिच्यावरती नेगेटिव्ह एनर्जी होती ती घालवली आहे, पण ती मला बाधली आहे. ना की त्या काकांच्या अंगावर भूत बसलेलं, ते त्यांना ते बाधलं. इन द सेन्स त्यांना ताप वगैरे यायला चालू झाला किंवा काय, खूप बेफान ताप वगैरे त्यांना आलेला. आणि नंतर मग त्या विहिरीची भीती पूर्ण चाळीत पसरली. रात्रीचा प्रत्येक अमावास्या पौर्णिमेला त्या रात्री त्या विहिरीवरती नारळ दिले जायचे, नारळ फोडले जायचे विहिरीच्या बाहेर. माझ्या घरातून एक जायचा नारळ त्या विहिरीला, त्या ज्या मुलीच्या घरात झालेलं त्या घरातून एक नारळ जायचा. प्रत्येक चाळीतल्या घरातून त्या विहिरीला नारळ जायचा. सगळं चालू होतं. मग एक दिवस मी आजीला विचारलं की आजी काय आहे, तुला तर माहित असेल तू इथे खूप आधीपासून 90s पासून राहतेस. ती म्हणाली की आधी खूप चांगली होती विहीर, खूप मस्त होती. आणि तेव्हा आजोबांची एक सवय होती, जे आजोबा तेव्हा ड्रंक करायचे भरपूर. आणि खूप असे बोलतात ना की ड्रंक नशेमध्ये काहीतरी मजा करायची म्हणून ते यायचे आणि रात्रीचे विहिरीमध्ये दगड टाकायचं मोठा. अच्छा. बस एवढंच करायचं, मोठा दगड टाकायचे. आणि जे चाळीतल्यांना वाटायचं की त्या विहिरीत कोणतरी उडी मारली. आपण ती लहानपणी गोष्ट ऐकली बा, लांडगा आला रे आला, की बाबा
की रात्रीचं प्रत्येक जाऊन त्या विहिरीमध्ये टॉर्चेस मारतंय, बघतंय, शोधतंय, कोणी उडी मारली वगैरे, कोणी नाही सापडायचं. आणि असं रोज नाही करायचंय, आठवड्यातून 2दा किंवा 2 आठवड्यातून एकदा किंवा असं अच्छा. काहीतरी करायचं. त्याच्यामुळे ते खूप आणि नंतर एका पॉईंटला कळलं चाळीतलं ना, की हाच माणूस काहीतरी करतोय. त्या हा. विहिरीमध्ये नेऊन दगड टाकतोय. आणि एक दिवस असंच झालं, विहिरीमध्ये आवाज आला मोठा रात्री आणि कोणी गेलंच नाही बाहेर. इग्नोर केलं. इग्नोर केलं, की हा बाबा हाच बेवडा आलाय. तर ते दारूच्या नशेमध्ये त्यांनी केलंय, दगड टाकलाय आणि हा. गेलाय. त्याच्यानंतर मग ते पूर्ण इग्नोर झालं. सकाळी तेच विहिरीवरचं पाणी वगैरे भरायला चालू झालं, सगळं चालू झालं. चाळीतली एक मुलगी गायब झाली त्या रात्रीपासूनच. आणि सगळ्यांनी शोधायला चालू केलं, की त्या मुलीला कुठेतरी पळून गेली असेल. मोठी होती, वयस्कर होती मुलगी. शोधायला चालू केलं तिला, की कुठे गेली, काय गेली, पोलीस कंप्लेंट केली. त्याच्यानंतर मग कोणाला तरी क्लिक झालं, की बाबा त्या विहिरीमध्ये रात्री आवाज झालेला. आजोबांना विचारलं गेलं, की तुम्ही रात्री दगड टाकलेलात का? जो म्हणाला, की मला काय आठवत नाही. कसं ते रात्री नशेत होते. त्यांच्या डोक्यातच नव्हतं असं काय ते कॉन्शियसली करतायत किंवा काय. मग विहिरीमध्ये शोधाशोध सुरू झाले. क्रेन वगैरे आणला. ठीक आहे, मोठ्या मोठ्या असतात ना, ते विहिरीमध्ये टाकलं. गोताखोर बोलवले, ते विहिरीमध्ये आतमध्ये जाऊन शोधतील. शोधलं त्यांनी आतमध्ये जाऊन, तर त्यांना प्रेत सापडलं तिचं. तिने स्वतःला दगड मानून जीव दिला विहिरीमध्ये. म्हणून वरती पण नाही आली. वरती पण नाही आली ती. ठीक आहे. So तिला बाहेर काढलं आणि त्या विहिरीमध्ये त्याच्यानंतर पाणी भरणं बंद झालं. ठीक आहे. अच्छा. मग ती त्यानंतर विहीर वापरत नाही, ती नाहीच. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या विहिरीतलं पाणी आटलं किंवा ती खराब झाली विहीर, पूर्ण गाळ साचला, त्याच्यानंतर ती विहीर मुजवली गेली. सो कळलं. बेसिकली एक हॉरिफाईंग हिस्ट्री होती त्या विहिरीची, हम्म. की असं काहीतरी झालंय. आणि त्याच्यानंतर हे कनेक्ट केल्याच्यानंतर असं कळतं की बाबा हा काहीतरी आहे तिथे, त्या निगेटिव्ह एनर्जी बनली आहे ऑलरेडी तिथे तेव्हाच्या काळापासून, जे आतापर्यंत कंटिन्युअस आहे. सो हाच किस्सा आहे त्या विहिरीचा बेसिकली. त्याच्यानंतर आता तिथे तर सगळं मुजवलंय किंवा चाळी पण तुटल्या गेल्यात, घर बिल्डिंग बनते. पण एक बोलतात ना, की ती निगेटिव्ह एनर्जी राहतेच तिथे जागेची. मे बी ती अजूनही असेल तिथे, कारण का आतापर्यंत तरी ती कंटिन्यू झालेली. ठीक आहे. सो हाच किस्सा आहे तिथला. मग आता तू कधी त्या जागेवरती गेलाय पुन्हा, असं काही एक्सपिरियन्स आलाय का तिथे? नाही, आता तर ती जागाच नाहीये मुळात, अस्तित्वात नाहीये. ठीक आहे. कारण तिथे आता जी चाळ वगैरे होती, हा, असं काय? चाळ वगैरे होती तिथे, आता पुन्हा जाणं येणं नसतं. पण आता कसं आहे ना, की खूप जास्त ओसाड जागा आहे, त्यामुळे तिथे कोणी जातच नाही, जाणं येणं होतच नाही. पण नाही जावं असं वाटतं तिथे आता जास्त. ठीक आहे. कारण का जर कोणी नाहीच, जेव्हा माणसं होती तेव्हा त्या ठिकाणी जावंसं वाटायचं नाही. तर आता तिथे माणसंच राहत नाहीयेत. बरोबर. तर आपण एकटं जाऊन तिथे कशाला अंगावरती ओढून घ्यायच्या गोष्टी, त्याच्यामुळे आता तिथे जाणंच टाळतो पूर्णपणे. ठीक आहे. आता मे बी ती जागा पण नसेल तिथे. ठीक आहे. सो आहेत अशा जोगेश्वरीतला काही किस्से आहेत. मी नंतर नेक्स्ट टाइम सुद्धा सांगेन हे किस्से. नक्की. पण तुझं ज्या प्रकारे तू सांगितल्या ज्या काही गोष्टी, ते खरंच खूप छान होतं. इतकं मला माहित नव्हतं की तू इतकं छान नरेट करतो. पहिल्यांदा मी ऐकलं तुझ्याकडून, आणि नक्कीच आवडेल मला तुझ्याकडून आणखीन जोगेश्वरीमधले असतील किंवा मेनली तर तुझे ट्रॅक रिलेटेड असे काही हॉरिफाईंग किस्से जाणून घ्यायला. आणि ललित सारखंच जर तुम्हाला देखील तुमच्या गोष्टी आपल्या चॅनलवरती मांडायच्या असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्स दोन्हीमध्ये तुम्हाला आपल्या गुगल फॉर्मचे लिंक्स मिळतील. त्यावरती जाऊन तुम्ही तो फॉर्म फिल करू शकता आणि मग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. थँक्यू.